अंबाबाईचा तसा कौलच आहे, ती पुन्हा तुझ्या उंबरठ्यावर उभी ठाकणार आहे. कोण येणार आहे परत? स्पष्टपणे काय ते सांगा, कोण येणार आहे परत? अगं माय, जिला अंधार समजून तू भिंतीआड दडवून ठेवलंस, तीच तुझा उजेड होऊन येणार आहे. या ऊन सावलीच्या खेळाची खरी राणी, जिला तू तुझ्या कुळाचं दुर्भाग्य समजलीस, या घराचा श्राप समजलीस, तीच तुझं भाग्य बनून पुन्हा तुझ्या उंबरठ्यात उभी ठाकणार आहे. अंबाबाईचा उदो 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 गांबे उदो उदो. आला तुम्ही? या बसा, इथे बसा. बाळा इथे ये. काकू किती मस्त गाता तुम्ही. तुमचा आवाज मला ओळखीचा वाटतो. असं वाटतं मी रोज ऐकते. अगं खूप गायकांचे आवाज सारखेच वाटतात म्हणून वाटत असेल तुला. मला तुमचं गाणं आणि तुम्ही दोन्ही खूप खूप आवडलात. मलाही तुझं गाणं आणि तू खूप 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 आवडलीस. माझ्या लक्षात होतं तुझी उधारी द्यायची राहिली असते म्हणून. अगं मी तुला तिकडे शोधत बसलो आणि तू माझी उधारी वसूल करायला थेट माझ्याच घरी आलीस की ग. अबीर, तू हिला ओळखतोस? हो की गाई? अच्छा, ही तीच मुलगी आहे ना जिच्याबद्दल तू मला सांगत होतास? ही तीच पैज लावणारी मुलगी असते बघ. हे बघ, मी आता आयसे मानले. आता तुझी उधारी पूर्ण होत असते बघ. चल आता आपण खाऊन घेऊया. चल आज जाऊन खा. हो हो, आता जाऊन खात असतो. जर तिथं बसून खाल्लं तर आज सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटत असतं ना. मग हे गाणार कसे? डॅम्बिस मुलगा आहे. चला आपण सुरुवात करूया. मी काय म्हणतो, तू इथं कशी आलीस ग? तू तर मगाशी पुण्याला जाणार होतीस ना. अरे काय सांगू तुला, ते गुंडा आमच्या माग लागली होती. सुशीला काकूने मी जोरात पळत सुटलो. वाटेत आमचा हात सुटला म्हणून ती मला म्हणाली पळ. म्हणून मी जोरात पळत पळत डायरेक्ट तुमच्या घरातच आली आणि लपून बसले. काय सांगतेस, तुझ्या मागे गुंड लागले होते? अगं हे तर तुझ्या बाबांना पण माहित नसतं की ग. तुला कसं माहित? माझ्या बाबांना नाही माहिती. अगं बुद्धू, तुझा बाबा ना मला भेटला होता तिकडे रस्त्यावरती. त्याला रतनची माहिती असणारा माणूस पाहिजे होता बघ. मग आमची अम्माजी नाही का, त्या रतनला खूप म्हणजे खूप वर्षापासून ओळखत असते की ग. म्हणून मी अम्माजीचं आणि तुझ्या बाबांचं बोलणं करून द्यायला तुझ्या बाबांच्या फोनवरून माझ्या आईला फोन लावत असतो की ग. अरे तू माझ्या बाबा सोबत होता, मी काकूच्या फोनवरून बाबाला फोन लावत होती. तेव्हा फोन बिझी येत होता. अरे देवा, म्हणजे आपण दोघं एकमेकांनाच फोन लावत असतो की ग. म्हणून तर फोन बिझी येत असतो की ग. काय डोकं आहे का खोकं आहे आपलं? हे काय, घराला कुलूप? सुशीला वहिनींनी तर ह्याच घराचा पत्ता दिला होता. मग ह्या दोघी अशा अचानक कुठे गेल्या? ओवीला भूक लागली असेल म्हणून त्या हॉटेलमध्ये तर गेल्या नसतील ना. अरे यार, पुन्हा तोच प्रॉब्लेम असतो की ग. सुपर हिरो नक्की काय करत असतो काय माहिती.
अरे मगाशी मी फोन लावत होती ना, तेव्हा पण फोन बिझीच येत होता आणि आता पण बिझीच येतोय. कोणासोबत तरी झटापट झाली असावी आणि हा फोन इथं पडला असावा. मगाशी मला जे अननोन नंबरवरून फोन येत होता तो यांनीच तर केला नसेल ना मदतीसाठी. मी एक काम करतो, माझ्या आईलाच फोन देऊन टाकतो की ग. तुझ्या बाबाचा फोन आल्यावर ती बोलवेच ना आपल्याला. आलोच. माझी आई दुकानात असते, आपण तिला फोन लावूया. अम्मा आजीकडे मोबाईल नसतो. दुर्गा, हॅलो.